नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। जाणून घेऊया राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता उद्यापासून या ठिकाणी संपूर्ण कोकणात आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला हा पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळाला आहे। तसेच मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यताही असणार आहे। तसेच हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा अलर्ट दिलेला आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळणार आहे। तर अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या आपल्याला दुपारनंतर व रात्रीस या दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजी अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।